समजा आपण रस्त्यावरून अगदी आरामात चाललोय आणि अचानक एका गाडीचा कर्कश ब्रेक लागल्याचा आवाज येतो. आणि ती गाडी थेट अंगावर येताना दिसते. बरोबर. अशा वेळी मेंदूच्या त्या जाणीवपूर्वक विचार करणाऱ्या भागाला, म्हणजे तार्किक भागाला, त्या धोक्याची नोंद होण्यापूर्वीच आपले पाय एका सेकंदाच्या 1000व्या हिश्श्यात मागे खेचले जातात. नक्कीच. हृदयाचे ठोके वाढतात, श्वास एकदम जलद होतो. हो ना. तिथे उभे राहून ती गाडी कोणत्या कंपनीची आहे किंवा तिचा वेग किती असेल हे सगळं विश्लेषण करत बसल्याची वेळच नसते. अजिबात नाही. म्हणजे शरीराने मेंदूच्या मुख्य विचार प्रक्रियेची कोणतीही परवानगी न घेताच हा जगण्याचा किंवा स्वतःला वाचवण्याचा निर्णय घेतलेला असतो. हे सगळे इतक्या सूक्ष्म आणि अचूक पातळीवर कसं घडतं हा खरोखरच कुतूहलाचा विषय आहे. अगदी खरंय. आणि यामागे उत्क्रांतीने विकसित केलेली एक अत्यंत प्रगत, म्हणजे खरोखरच गुंतागुंतीची प्रणाली आहे. जेव्हा एखादा थेट धोका समोर येतो ना, तेव्हा डोळ्यातून किंवा कानातून आलेला जो संकेत असतो तो मेंदूच्या कॉर्टेक्सकडे जातच नाही. म्हणजे तार्किक विचार करणाऱ्या भागाकडे जात नाही. बरोबर. त्याऐवजी तो थेट अमिग्डालाकडे जातो. अमिग्डाला ही आपल्या मेंदूतील धोक्याची घंटा आहे असं आपण म्हणू शकतो. अच्छा. आणि तिथून अत्यंत वेगाने विद्युतीय संकेत आणि रसायनांचा एक महापुरच शरीरात सोडला जातो, जो शरीराला विचार करण्याआधीच कृती करायला भाग पाडतो. बापरे. इथे कोणतीही जादू वगैरे नसते, तर हा निव्वळ रासायनिक आणि विद्युतीय संकेतांचा, म्हणजेच केमिकल आणि इलेक्ट्रिकल सिग्नलचा खेळ असतो. क्या बात आहे. तर आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच रासायनिक आणि विद्युतीय संकेतांच्या महाजाळ्याचं कार्य उलगडून पाहणार आहोत. नक्कीच. आज आपल्याकडे जे अभ्यासाचे स्रोत आहेत ते परिघीय, कायिक आणि स्वायत्त चेतासंस्थांच्या रचनेतून हा संपूर्ण प्रवास स्पष्ट करतात. म्हणजे ऐच्छिक हालचालींपासून ते अगदी नकळत होणाऱ्या शारीरिक बदलांपर्यंत शरीराचा हा जो ऑटो पायलट मोड आहे ना, तो कसा काम करतो आणि त्याचे मानवी वर्तनावर कसे परिणाम होतात याच्या अगदी मुळाशी आपण जाणार आहोत. हो. आणि या सर्व प्रक्रिया समजून घेण्यासाठी आधी शरीरातील माहितीच्या देवाणघेवाणीचा वेग कसा असतो हे पाहणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे सिग्नल किती वेगाने जातो ते. हो. आपण आधी परिघीय चेतासंस्थेचा, म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टमचा विचार करूया. ही संस्था म्हणजे मेंदू आणि पाठीच्या कण्याला शरीराच्या इतर सर्व अवयवांशी जोडणाऱ्या मज्जातंतूंचं एक मोठं महाजाळे आहे. ओके. यातील मज्जातंतूंमधून जे विद्युतीय संकेत प्रवास करतात त्यांचा वेग ताशी शेकडो मैल इतका असू शकतो. बापरे, शेकडो मैल. हो तर. आणि या संस्थेचे जे दोन मुख्य भाग पडतात, कायिक आणि स्वायत्त, ते या संकेतांचा वापर वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी करतात. आपण एखाद्या मोठ्या शहराच्या वीज पुरवठा यंत्रणेशी, म्हणजे पॉवर ग्रीडशी करू शकतो का? अगदी उत्तम उदाहरण आहे हे. हो ना. यातील जी कायिक चेतासंस्था आहे, ज्याला आपण सोमॅटिक नर्वस सिस्टम म्हणतो, ती म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या घरातील लाईटचे बटन मॅन्युअली चालू करण्यासारखे आहे. बरोबर. ज्यावर आपलं पूर्ण नियंत्रण असतं. अगदी. म्हणजे चालणे, एखादी वस्तू उचलणे, या सर्व ऐच्छिक हालचाली आहेत जिथे मेंदूकडून थेट स्नायूंना आदेश जातो. आपण ठरवतो कधी काय करायचं ते. पण जी दुसरी आहे, स्वायत्त चेतासंस्था किंवा ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम, ती त्या शहराच्या मुख्य ऑटोमेटेड ग्रिडसारखी आहे. अगदी अचूक. म्हणजे समजा शहरात एखादे मोठे वादळ आले तर ही यंत्रणा आपोआप निर्णय घेते. ती मॉल्स किंवा करमणुकीच्या ठिकाणांची वीज खंडित करते आणि ती संपूर्ण वीज रुग्णालये किंवा आपत्कालीन सेवांकडे वळवते. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणत्याही व्यक्तीला मॅन्युअली कोणतंही बटन दाबावं लागत नाही. ती स्वतःहून काम करते. हे साधर्म्य खरोखरच अत्यंत अचूक आहे. आणि कसं आहे ना, यात सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे ही स्वायत्त चेतासंस्था केवळ शारीरिक क्रियांवरच नियंत्रण ठेवत नाही, मग तर ती मानवी, मानसिक आणि भावनिक विश्वाचाही पाया आहे. अच्छा. म्हणजे भावनांचा आणि या सिस्टमचा थेट संबंध आहे. 100%. विचार करणे, स्मरणशक्ती आणि निर्णय घेणे यांसारख्या ज्या संज्ञानात्मक प्रक्रिया आहेत, किंवा भीती, आनंद आणि राग यांसारखे भावनिक अनुभव असोत, हे सर्व प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे याच चेतासंस्थेतून वाहणाऱ्या रसायनांवर अवलंबून असतात. आपण ज्याला आपले वर्तन किंवा बिहेवियर म्हणतो, ते मुळात या विद्युतीय आणि रासायनिक संकेतांचे दृश्यरूप असते. अरेच्या. आणि जेव्हा या ऑटोनॉमिक ग्रिडला एखादा धोका जाणवतो तेव्हा जी आणीबाणीची स्थिती निर्माण होते त्यालाच आपण सहानुकंपी यंत्रणा म्हणजेच सिम्पथेटिक नर्वस सिस्टम म्हणतो, बरोबर? हो, अगदी तेच. हा तो आपला ॲक्शन मूव्ही मोड आहे.
आणि मी वाचत होते की पाठीच्या कण्यातील छातीचा भाग आणि कमरेचा भाग येथून निघणारे मज्जातंतू या यंत्रणेला चालना देतात. बरोबर. थोरॅसिक आणि लंबार रिजन. आणि इथूनच तो रसायनांचा पूर येतो, ज्यामध्ये नॉर ॲड्रेनलिन आणि ॲड्रेनलिन यांसारख्या न्यूरोट्रान्समिटर्सचा समावेश असतो. हो, आणि या रसायनांचा शरीरावरील परिणाम खरोखरच थक्क करणारा असतो. ॲड्रेनलिन रक्तात मिसळताच ते पेशींच्या पृष्ठभागावर असलेल्या विशिष्ट रिसेप्टर्सना म्हणजे ॲड्रेनर्जिक रिसेप्टर्सना जाऊन चिकटते. आणि मग काय होतं? यामुळे हृदयाच्या ठोक्यांची गती अचानक वाढते. हृदयाला अधिक वेगाने पंप करावा लागते, जेणेकरून स्नायूंना प्राणवायू आणि ऊर्जेचा पुरवठा तत्काळ होऊ शकेल. म्हणजे पूर्ण शरीराला अलर्ट केलं जातं. अगदी. फुफ्फुसांमधील श्वसननलिका रुंदावतात, ज्यामुळे एकाच श्वासात जास्तीत जास्त ऑक्सिजन आत घेता येतो. आणि इथेच ती रक्ताची दिशा बदलण्याची यंत्रणा, ज्याला ब्लड शंटिंग म्हणतात, ती खऱ्या अर्थाने कामाला येते. बरोबर. पचनक्रिया थांबते असे आपण सहसा म्हणतो, पण ती काही जादूने थांबत नाही. नाही, अजिबात नाही. पोटातील आणि आतड्यांमधील रक्तवाहिन्यांवर जे अल्फा रिसेप्टर्स असतात ते ॲड्रिनालिनच्या संपर्कात येताच आकुंचन पावतात. त्यामुळे पचनसंस्थेकडे जाणारा जो रक्तपुरवठा आहे तो अक्षरशः पिळून काढला जातो आणि तो पायांच्या व हातांच्या स्नायूंकडे वळवला जातो. अगदी अचूक. कारण त्या स्नायूंमध्ये बीटा रिसेप्टर्स असतात, ज्यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. हे खरंच लॉजिकल आहे. म्हणजे जर समोरून एखादा वाघ चालून येत असेल तर शरीराने नुकतेच खाल्लेलं अन्न पचवणे हा शरीराचा प्राधान्यक्रम असू शकत नाही ना? हो ना. तिथे जीव वाचवणं महत्वाचं आहे. अगदी. त्या क्षणी स्नायूंना पळून जाण्यासाठी किंवा लढण्यासाठी ऊर्जा देणे हे एकमेव ध्येय असते. बरोबर. आणि या व्यतिरिक्त यकृत स्वतःकडे साठवून ठेवलेले जे ग्लुकोज आहे ते प्रचंड वेगाने रक्तात सोडायला सुरुवात करते, जेणेकरून स्नायूंना तत्काळ इंधन मिळेल. एक्झॅक्टली. आणि डोळ्यांच्या रचनेतही एक यांत्रिक बदल होतो. डोळ्यांमध्ये तो कसा? बुबुळांभोवती असणारे जे रेडियल स्नायू असतात ते आकुंचन पावतात, ज्यामुळे बुबुळे मोठी होतात, ज्याला आपण प्युपिल डायलेशन म्हणतो. अच्छा, म्हणजे संकटाच्या वेळी आजूबाजूचा जास्तीत जास्त प्रकाश डोळ्यात जावा आणि दृष्टी अधिक तीक्ष्ण व्हावी, हा यामागील उद्देश असतो तर? हो. आणि या सर्व क्रिया इतक्या वेगाने होतात की शरीराला अक्षरशः एका सेकंदात युद्धासाठी सज्ज केले जाते. पण मला सांगा, या अत्यंत प्रगत यंत्रणेत एक मोठी त्रुटी किंवा ग्लिच आहे ना? हां, बरोबर ओळखलत. उत्क्रांतीच्या काळात ही यंत्रणा प्रत्यक्ष वाघ किंवा अस्वलासारख्या हिंस्र प्राण्यांपासून वाचण्यासाठी विकसित झाली होती. हो. पण आजच्या आधुनिक जगात आपल्या मेंदू समोर उभा असलेला वाघ आणि बॉसचा एखादा रागीट ईमेल किंवा ट्रॅफिक जॅम यांमधील फरक ओळखू शकत नाही. अगदी हाच तो ग्लिच आहे. म्हणजे एमिग्डालासाठी शारीरिक धोका आणि सामाजिक किंवा आर्थिक धोका हे दोन्ही एकच आहेत. बरोबर. त्यामुळे डेडलाईन्स किंवा ट्रॅफिकमध्ये अडकल्यावरही शरीरात तोच ॲड्रेनलिनचा पूर येतो जो जंगलात वाघ समोर आल्यावर आला असता. हो. आणि जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं ना, तर हीच आजच्या काळातील सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. ज्याला आपण ॲलोस्टॅटिक लोड म्हणतो तो इथे निर्माण होतो. जेव्हा ही सहानुकंपी यंत्रणा अशी सतत सक्रिय राहते तेव्हा शरीर एका जुनाट तणाचा म्हणजे क्रॉनिक स्ट्रेसच्या अवस्थेत जाते. सतत तणावात राहिल्याने. हो. रक्तात सतत ॲड्रेनलिन आणि कॉर्टिझॉल राहिल्यामुळे रक्तवाहिन्यांच्या आतील बाजूस सूज येते, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. बापरे. एवढंच नाही, चिंता विकार म्हणजे अँझायटी डिसऑर्डर्स, फोबिया आणि पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर यांसारख्या मानसिक आजारांमध्ये हीच यंत्रणा चुकीच्या पद्धतीने आणि अतिप्रमाणात सक्रिय झालेली असते. म्हणजे मेंदूला सातत्याने असा भास होत असतो की सभोवताली जीवघेणा धोका आहे. अगदी बरोबर. सतत फॉल्स अलार्म वाजत असतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ॲड्रेनालिन आणि ग्लुकोज सोडले गेले आणि समजा हृदय सतत प्रति मिनिट 150 ठोके या वेगाने काम करत राहिले तर ही रसायने शरीरासाठी विषारी ठरू शकतात ना? नक्कीच. खूप घातक ठरू शकतात. हृदयाचे स्नायू पूर्णपणे थकून निकामी होऊ शकतात. मग धोका टळल्यानंतर हे सगळे घातक रसायन रक्तातून बाहेर कसे काढले जाते? शरीराची ही अतिउत्तेजित अवस्था पुन्हा सामान्य पातळीवर कशी आणली जाते? आणि याच ठिकाणी स्वायत्त चेतासंस्थेची दुसरी शाखा कार्यान्वित होते, ज्याला आपण परानुकंपी यंत्रणा किंवा पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम म्हणतो. अच्छा.
म्हणजे हा आपला चिल वीकेंड मूड आहे तर? अगदी. ही यंत्रणा शरीराला पुन्हा शांत करण्याच्या, विश्रांतीच्या आणि दुरुस्तीच्या अवस्थेत घेऊन जाते. याला बऱ्याचदा रेस्ट अँड डायजेस्ट सिस्टम असेही म्हटले जाते. याची रचना पाहिली तर हे मज्जातंतू मेंदूच्या तळाशी असलेल्या क्रेनियल नर्व्हजमधून, विशेषतः अत्यंत महत्वाच्या अशा वेगस नर्व्हजमधून निघतात. वेगस नर्व्ह. बरोबर? हो. आणि पाठीच्या कण्याच्या सर्वात खालच्या भागातूनही. येथे सहानुकंपी यंत्रणेच्या अगदी उलट काम चालते आणि त्यासाठी ॲसिटाइलकोलिन नावाचे न्यूरोट्रान्समीटर मुख्य संदेशवाहक म्हणून वापरले जाते. एक सेकंड, म्हणजे हे जे ॲसिटाइल कोलिन आहे ते ॲड्रेनालिनचा थेट प्रभाव खोडून काढण्याचं काम करते? हो, एक प्रकारे तसंच. पण हृदयाच्या गतीवर याचा नेमका कसा परिणाम होतो? जेव्हा वेगस नर्व्हमधून ॲसिटाइलकोलिन सोडले जाते तेव्हा ते हृदयाच्या एका विशिष्ट भागावरील म्हणजे SA नोडवरील मस्कॅरिनिक रिसेप्टर्सला जाऊन चिकटते. ओके. हे रिसेप्टर्स विद्युतीय संकेतांचा वेग कमी करतात, ज्यामुळे हृदयाची गती लगेच मंदावते. म्हणजे ब्रेक दाबल्यासारखं? अगदी. श्वसन पूर्ववत शांत होते. पचनसंस्थेकडे जाणारा रक्तपुरवठा जो मगाशी थांबला होता तो पुन्हा सुरू होतो. लाळेचे आणि पाचक रसांचे प्रमाण वाढते, बरोबर? हो. आणि शरीराने वापरून उरलेले जे ग्लुकोज आहे ते पुन्हा यकृतात साठवण्याची प्रक्रिया सुरू होते, ज्याला आपण ग्लायकोजेनेसिस म्हणतो. पण मग इथे मला एक प्रतिप्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. जर ही परानुकंपी यंत्रणा केवळ विश्रांती आणि पचनासाठीच असेल तर मग आपण एक वेगळंच उदाहरण पाहूया. जेव्हा काही लोकांना अत्यंत मोठा मानसिक धक्का बसतो किंवा खूप रक्त बघितलं जातं किंवा अगदी सुईची भीती वाटते, तेव्हा ते अचानक बेशुद्ध का पडतात? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण भीती वाटणे हे तर सहानुकंपी यंत्रणेचे म्हणजे सिम्पॅथेटिक सिस्टमचे काम आहे ना, जिथे हृदयाची गती वाढायला हवी. बरोबर. मग अशा वेळी लोक जागेवर कोसळतात कसे? ही विश्रांतीची यंत्रणा तिथे का आणि कशी हस्तक्षेप करते? हा एक अत्यंत सूक्ष्म आणि महत्वाचा विरोधाभास आहे. या घटनेला वैद्यकीय भाषेत व्हॅसोवेगल सिंकोप असे म्हणतात. व्हॅसोवेगल सिंकोप. हो, जेव्हा अचानक एखादा मोठा धक्का बसतो तेव्हा सहानुकंपी यंत्रणा वेगाने हृदयाचे ठोके वाढवते. पण कधीकधी शरीर या अचानक वाढलेल्या गतीला एका चुकीच्या पद्धतीने प्रतिसाद देते. म्हणजे कसं? परानुकंपी यंत्रणा, विशेषतः जी वेगस नर्व आहे, ती या वाढलेल्या गतीला नियंत्रित करण्यासाठी इतक्या आक्रमकपणे आणि वेगाने ॲसिटाइलकोलिन सोडते की रक्तदाब आणि हृदयाचे ठोके क्षणात अत्यंत खाली येतात. बापरे, म्हणजे एकदमच ड्रॉप होतात. हो, रक्तवाहिन्या अचानक प्रसरण पावतात, ज्यामुळे मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा क्षणार्धात कमी होतो आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे ती व्यक्ती बेशुद्ध पडते. अरेच्छा. हा एक प्रकारे शरीराच्या ऑटोपायलटमध्ये झालेला बिघाड किंवा ओव्हर करेक्शन आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे शरीर स्वतःला वाचवण्याच्या नादात स्वतःलाच शटडाऊन करून टाकते. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. हो ना. आणि यावरून हेही स्पष्ट होते की ही विश्रांतीची अवस्था किंवा रेस्ट मोड ही केवळ काहीही न करण्याची अशी निष्क्रिय अवस्था नाहीये. अजिबात नाही. स्वतःला दुरुस्त करण्याची एक अत्यंत गुंतागुंतीची आणि सक्रिय प्रक्रिया आहे, बरोबर? 100%. जेव्हा शरीर परानुकंपी अवस्थेत असते तेव्हा पेशींची दुरुस्ती, ज्याला सेल्युलर रिपेअर म्हणतात, प्रथिनांची निर्मिती आणि रोगप्रतिकारक पेशींची वाढ होणे यांसारखी जगण्यासाठी अत्यंत महत्वाची कामे आतल्यात अत्यंत वेगाने सुरू असतात. अगदी मेंदूत साठलेला जो चयापचयाचा कचरा किंवा मेटाबॉलिक वेस्ट असतो तो साफ करण्याचं कामही याच शांत अवस्थेत घडते. म्हणजे आपले शरीर आतून क्लिनिंग मोडमध्ये असतं तर? बरोबर. आणि म्हणूनच या दोन यंत्रणांमधील समतोल असणं हे मानवी आरोग्यासाठी सर्वात आवश्यक आहे. पण आजच्या या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जगात हा समतोल पूर्णपणे बिघडला आहे. ते तर आहेच. आपली सहानुकंपी यंत्रणा सतत चालू राहते आणि परानुकंपी यंत्रणेला आपले दुरुस्तीचे काम करण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. यामुळे शारीरिक आजारांसोबतच मानसिक थकवा आणि निर्णय प्रक्रियेवरही अत्यंत नकारात्मक परिणाम होतो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा की आपल्याला जाणीवपूर्वक हा समतोल साधावा लागेल. बरोबर. आणि पण गंमत बघा, यावर एक उपाय आहे जो हजारो वर्षांपासून वापरला जात आहे आणि आता आधुनिक विज्ञानानेही त्याला दुजोरा दिला आहे. तुम्ही प्राणायामाबद्दल बोलताय ना? हो, अगदी तेच. जाणीवपूर्वक केलेला श्वासोच्छ्वास किंवा ज्याला आपण डीप डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग म्हणतो. अगदी बरोबर. यामागे कोणतीही गूढ विद्या नाही, तर एक भक्कम शरीरशास्त्र आहे.
म्हणजे जेव्हा आपण पोटातनं दीर्घ श्वास घेतो तेव्हा आपला डायफ्रॅम खाली सरकतो आणि तो थेट त्या वेगस नर्व्हला भौतिकरित्या म्हणजे फिजिकली उत्तेजित करतो. एक्झॅक्टली. फुफ्फुसांमधील जे स्ट्रेच रिसेप्टर्स असतात ते ताणले जातात आणि ते या वेबस नर्व्हच्या माध्यमातून मेंदूकडे खालून वर म्हणजे बॉटम अप असा विद्युतीय संकेत पाठवतात की श्वास संथ सुरू आहे, याचाच अर्थ आजूबाजूला कोणताही धोका नाही, आपण सुरक्षित आहोत. अगदी तंतोतंत. ही एक प्रकारची मॅन्युअल ओव्हरराईड सिस्टीमच आहे. मॅन्युअल ओव्हरराईड, बरोबर. मेंदू जेव्हा धोक्याचा चुकीचा संकेत देत असतो तेव्हा आपण जाणीवपूर्वक श्वासावर नियंत्रण ठेवून परानुकंपी यंत्रणेला सक्रिय करतो. यामुळे ॲसिटाइल कोलिनची पातळी वाढते, ताणाचा प्रभाव कमी होतो आणि आपली संज्ञात्मक कार्यक्षमता म्हणजे कॉग्निटिव्ह परफॉर्मन्स सुधारते. शांत अवस्थेतच आपला मेंदू नवीन माहितीवर प्रक्रिया करणे, शिकणे आणि योग्य निर्णय घेणे ही कामे सर्वोत्तम पद्धतीने करू शकतो. तर या संपूर्ण सखोल विश्लेषणाचा सारांश असा की मानवी शरीर हे एक अत्यंत प्रगत रासायनिक आणि विद्युतीय रणांगण आहे. नक्कीच. ॲड्रेनालिन आणि ॲसिटाइल कोलिन या 2 रसायनांचा, तसेच उत्तेजना देणारी सहानुकंपी यंत्रणा आणि विश्रांती देणारी परानुकंपी यंत्रणा यांचा अचूक समतोल म्हणजेच आपले खरे आरोग्य. हो. हे केवळ शरीरशास्त्र नाही, तर आपल्या अस्तित्वाची आणि मानसिक आरोग्याची ती पूर्वअट आहे. अगदी बरोबर. आणि या दोन्ही यंत्रणा कधी आणि कशा सक्रिय होतात हे जर आपण समजून घेतलं तर आपण आपल्या तणावाचे आणि प्रतिक्रियांचे उत्तम व्यवस्थापन करू शकतो. नक्कीच. आणि विश्लेषणाच्या शेवटी या सर्व अभ्यासातून समोर आलेला एक अंतिम विचार जो खरोखरच चक्रावून टाकणारा आहे तो मांडायलाच हवा. हां, सांगा ना. मघाशी आपण पाहिलं की निर्णय घेणे म्हणजे डिसिजन मेकिंग ही पूर्णपणे आपल्या चेतासंस्थेवर आणि मेंदूतून वाहणाऱ्या रसायनांवर अवलंबून असलेली प्रक्रिया आहे. हो, आपण बोललो त्याबद्दल. याचाच अर्थ आपण जेव्हा रागात, तणावात किंवा घाबरलेले असतो, म्हणजे जेव्हा मेंदूत ॲड्रेनलिनचा पूर आलेला असतो आणि तार्किक विचार करणाऱ्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला अक्षरशः बाजूला सारलं जाते, तेव्हा घेतलेले निर्णय. आणि पूर्णपणे शांत अवस्थेत जेव्हा ॲसिटाइल कोलिन कार्यरत असते तेव्हा घेतलेले निर्णय यात जमीन आसमानाचा फरक असू शकतो. नक्कीच 100% फरक असतो. मग पुढच्या वेळी जेव्हा एखादा अत्यंत महत्त्वाचा किंवा रागाच्या भरात एखादा कठोर निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा एक क्षण थांबून स्वतःला नक्की विचारायला हवं, हा निर्णय खरोखरच जाणीवपूर्वक केलेला आपला तार्किक विचार आहे की चेतासंस्थेमध्ये सध्या धुमाकूळ घालत असलेल्या ॲड्रेनलिनचा तो केवळ एक अटळ रासायनिक परिणाम आहे. खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. हो ना. आपल्या या मुक्त इच्छेच्या म्हणजे फ्री विलच्या आणि रसायनांच्या खेळामधील सीमारेषेवर नक्की विचार व्हायला हवा.